सर्वांचा पोलीस क्राईम न्यूज लाईव्ह मध्ये मुख्य संपादक DL वाघमारे आपले स्वागत करतो। आज लातूर शहरामध्ये सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत उमेदवार मुलाखतीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या अध्यक्षा रेखाताई ठाकूर यांना येऊन मुलाखत दिलेली आहे। त्या मुलाखतीमध्ये काही उमेदवार येऊन भेटलेले आहेत, काही उमेदवारांना आपले कामाची पावती दिलेली आहे। त्याच पद्धतीनं वंचित बहुजन आघाडी जो उमेदवार पक्षश्रेष्ठी देईल त्याच उमेदवाराचा प्रचार लातूर जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते करतील। ताई, पोलीस क्राईम न्यूज मध्ये तुमचं स्वागत करतो। ताई, आता वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भामध्ये अनेक राजकीय पक्षांनी त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे, तर त्या भीतीच्या संदर्भामध्ये आपलं म्हणणं काय? कसं आहे की वंचित बहुजन आघाडी हा नव्याने उदयाला आलेला पक्ष आहे आणि या ठिकाणचे जे विशेषतः वंचित बहुजन समूहामधील लोक आहेत त्यांच्या दृष्टीने एक नवीन पर्याय राजकारणामध्ये तो आलेला आहे। याचं कारण असं की या वंचित बहुजनांनी आजपर्यंत दुसरा कोणता पर्याय उपलब्ध नसल्यामुळे इथल्या प्रस्थापित पक्षांच्या माध्यमामधूनच स्वतःचं राजकीय करिअर उभं केलेलं आहे, परंतु त्यांच्या कामाची कदर होत नाही, त्यांच्या गुणवत्तेला न्याय मिळत नाही, त्यांना प्रतिनिधित्व मिळत नाही। कामासाठी ते महत्वाचे असतात, वोट बँक म्हणून त्यांचा वापर होतो, म्हणजे वोट बँक कॅच करण्यासाठी त्या समाजाचा प्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, परंतु प्रत्यक्षात निवडणुकीमध्ये ज्यावेळेस तिकीट देण्याची वेळ येते तेव्हा त्यांचा विचार होत नाही। ह्या परिस्थितीमध्ये आज वंचितचा पर्याय निर्माण झाल्यामुळे हे जे विशेषतः त्यामधले जे स्वाभिमानी कार्यकर्ते आहेत ज्यांना आता हा पर्याय महत्वाचा वाटायला लागलेला आहे समाजाच्या हक्कांचा अधिकारांचं रक्षण करण्याच्या दृष्टीने, तर हा एक प्रकारे कसं असतं की गुलामाला गुलामीची जाणीव म्हणजे ती त्याच्या मुक्तीची सुरुवात असते आणि त्यामुळे मग इकडच्या प्रस्थापित पक्षांना त्यांच्याकडनं जो विद्रोह येणार आहे त्याची भीती वाटायला लागते आणि त्याची भीती आज इथल्या प्रस्थापित पक्षांना वंचितच्या चळवळीची वाटायला लागलेली आहे। ज्यावेळेस सत्ता इतर राज्यामधल्या निवडणुकी झालेल्या आहेत, आपल्या पद्धतीने वेगवेगळ्या काँग्रेस वेगळं लढलं, प्रत्येक राजकीय पक्ष वेगवेगळे लढलेले आहेत, तर त्या ठिकाणी त्या राज्यामध्ये भाजप आलेला आहे, तर महाराष्ट्राची काय अवस्था होती? कसं आहे की हरियाणामधून एक वारा कोणत्या दिशेने वाहत आहे त्याची चुणूक आपल्याला दिसलेली आहे। सर्वात महत्वाची जी आता एक घडामोड सध्या देशामध्ये चालू आहे की SC आणि STच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाचा आलेला जो वर्गीकरणाचा निवाडा आहे किंवा क्रीमी लेअर लावणं आणि इकडच्या कुटुंबात एक राखीव जागा घेतलेल्या कुटुंबाला राखीव जागातून बाद करण्याचा निर्णय असेल, या सर्वांच्या विरोधामध्ये प्रचंड असंतोष आहे। काँग्रेसने त्याचं स्वागत केलेलं आहे आणि तेलंगणा आणि कर्नाटकामध्ये त्याच्या इम्प्लिमेंटेशनची घोषणा देखील काँग्रेसने केलेली आहे, त्याची एक प्रचंड रिॲक्शन आहे। तर आणखीन पण काही घडामोडी म्हणजे कुमारी शैलजांच्या बाबतीमध्ये झालेल्या ज्या गोष्टी त्यामुळे देखील काँग्रेसचा एक प्रकारे जो गुरखा आहे तो काढला गेलेला आहे आणि त्याची एक रिॲक्शन इथे सुरू झालेली आहे आणि त्याचा अनुभव आम्ही देखील महाराष्ट्रामध्ये घेत आहोत की काल आम्ही जे मुंबईमध्ये 10 मुस्लिम उमेदवार उभे केले ते सुद्धा ह्या प्रस्थापित पक्षांमधून हा जो अनुभव येतो आहे जातीयवादी मानसिकतेचा, त्यांना डावलण्याचा, त्यांचं वोट बँक म्हणून वापर करण्याचा,
त्याच्या विरुद्ध लोक बाहेर पडत आहेत. आमदार, नगरसेवक, नंतर नगराध्यक्ष राहिलेले लोक, प्रस्थापित पक्षातले काल वंचितच्या माध्यमातून त्यांच्या हे उमेदवारी जाहीर झालेले आहे. काही तुम्ही 10 उमेदवार जाहीर केलेले आहेत मुस्लिम समाजाचे, पण असा अनुभव आहे की मुस्लिम समाज वंचित बहुजन आघाडीला मतदान करत नाही, तर तुमच्याकडे पर्याय काय आहे? उमेदवार देऊन ते मुस्लिम समाज तुम्हाला मतदान करेल का वंचित बहुजन आघाडीला? कसं आहे की ह्याचा निर्णय आता मुस्लिम समाजाने करायचा आहे की त्यांचा फक्त वोट बँकेसारखा वापर होणार आहे की त्यांचा प्रतिनिधी सुद्धा सभागृहामध्ये गेले पाहिजेत. कारण आज ह्या समाजाला खूप जास्त प्रताडित केलं जात आहे. त्यांना उमेदवाऱ्या दिल्या जात नाहीत ही एक गोष्ट आहे, परंतु मॉब लिंचिंग असेल, त्याच्या विरुद्धच्या पोलिसी कारवाया असेल किंवा त्यांना त्यांच्यावरचे खून हल्ले असतील, ह्या प्रकारे खूप मोठ्या प्रमाणावरती समाजाला जेव्हा अशा पद्धतीने प्रताडित केलं जातं तेव्हा राजकारणामध्ये उभं राहायचं असेल तर त्यांना जे काही आतापर्यंत त्यांनी केलं त्याचा फेरविचार करावा लागेल, चिंतन करावं लागेल आणि समाजाच्या जाण्यासाठी समाजाला विचारपूर्वक मतदान करावं लागेल. तरी आता महाराष्ट्रामध्ये एक ओबीसी विरुद्ध मराठा असा आरक्षणाच्या संदर्भामध्ये मुद्दा चालू आहे. तर मराठा समाज आणि ओबीसी समाज यांचे मत तुमच्याकडे वळवण्यासाठी तुमच्याकडे कोणते कोणते मुद्दे आहेत? दोन्ही समाजासाठी, ओबीसीसाठी आणि मराठा समाजासाठी असे कोणते मुद्दे घेऊन तुम्ही जाणार आहात समोर? कसं आहे की मराठा समाजाचा विषय हा गेल्या 70 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतरच्या ह्याच्यामध्ये वाटचालीमध्ये त्यांचा जो काही त्यांच्यावरती जो काही अन्याय झालेला आहे, ते काही या ठिकाणी मागासले पण त्यांचं तयार झालेलं आहे, त्याच्या बद्दलचा बेकारी, मागासलेपण आणि अनेक काही सामाजिक प्रश्न जे झालेले आहेत त्याच्यामुळे हा समाज खूप त्रस्त आहे. आणि त्यातला जो गरीब आणि खालच्या स्तरामधला मराठा तरुण आहे त्याच्या ज्या समस्या आहेत त्याबद्दल आम्हाला म्हणजे आम्हाला असं वाटतं की त्यांना त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी आपण मदत केली पाहिजे. आणि म्हणून गरीब मराठ्यांसाठी काही सोय आपल्याला करता येईल का, ही भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि गरीब मराठ्यांच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा राहील असंही म्हटलेलं आहे. परंतु हे बोलत असताना काही जारंगे पाटलांचा गरिबासाठी जे आरक्षणाचा मुद्दा होता तो मुद्दा आता ओबीसी मधनच पाहिजे म्हणून जारंगे पाटील ते सगळं बोलते ना, मला माहिती आहे इथेच येत होतं. असं आहे की त्यांना मराठ्यांचं, गरीब मराठ्यांचं म्हणून एक आरक्षण मिळू शकतं, परंतु त्यांना ओबीसीच्या कोट्यामधून ते आरक्षण देता येणार नाही हे वारंवार आम्ही सांगितलेलं होतं. पण तरी सुद्धा म्हणजे एका बाजूला गरीब मराठ्यांची गोष्ट करता करता त्या सर्व मराठ्यांना सरसकट कोणती सर्टिफिकेट देण्याची गोष्ट जेव्हा आली तेव्हा तो एकतर इथला जो कायदा आहे त्या कायद्याला सरपास करण्याची ती गोष्ट होती. महाराष्ट्र सरकारने त्या पद्धतीने कायद्यामध्ये ढवळाढवळ केलेली आहे, फेरफार केलेले आहे आणि त्यामुळे अतिशय चुकीच्या पद्धतीने सर्टिफिकेट देऊन ओबीसी कॅटेगरीमध्ये मराठा समाजाला आणण्याचा प्रयत्न जो केलेला आहे त्याच्या विरुद्ध आम्ही अतिशय ठाम आणि कॉन्क्रीट भूमिका जाहीर केलेली आहे की 55 लाखाची जी कोणती सर्टिफिकेट आहे तुम्हाला रद्द करावी लागते. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही ओबीसी कोट्यामध्ये मागच्या तऱ्याने घुसू शकत नाही. आणि ह्या बाबतीमध्ये आम्ही क्लिअर आहोत की ओबीसीच्या आरक्षणामध्ये टाटामध्ये यांचा म्हणजे यांना आतमध्ये बाहेरून घुसण्याचा आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. आणि दुसऱ्या बाजूला त्यांना जे त्यांचे न्याय्य हक्क आहेत, अधिकार ते मिळवून देण्याचं काम आम्ही त्यांच्याकडे. सध्या आता कोणता पक्ष, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल किंवा उद्धव ठाकरे गट असेल, शिंदे गट असेल, असं कोणत्या पक्षासोबत तुमचं बोलणं चालू आहे का आता विधानसभेसाठी? नाही.
काँग्रेससोबत जर काँग्रेस तुमच्यासोबत जर येत असेल तर काँग्रेस आमच्या सोबत येत असेल म्हणजे आमची दारं उघडी आहेत. त्यांनी कधी नाही असं नाही, परंतु आम्ही तिथे जाणार नाही. ताई, राहुल गांधी ज्यावेळेस विदेशामध्ये जातात त्यावेळेस त्यांनी आपली भूमिका मांडली की ज्यावेळेस सर्व समान जातीयता नष्ट होईल त्यावेळेस आम्ही आरक्षण संपवू. ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तुम्ही कसं बघता त्या राहुल गांधीच्या स्टेटमेंटकडे? आपल्या देशाअंतर्गत जे विषय आहेत ते अमेरिकेमध्ये जाऊन करणारा तिथे जो वर्ग आहे तो या ठिकाणी इथला जो परदेशामध्ये स्थायिक झालेला जो इकडचा उच्चभ्रू वर्ग आहे त्यांच्या बरोबरचा तो डायलॉग आहे. आणि आपल्याकडे हे तुम्ही जर का बघितलं की आरक्षणाचा संपूर्ण जो डिबेट आहे त्याच्यामध्ये दोन तट आहेत, एक आरक्षणवादी आणि दुसरा आरक्षण विरोधी. तर आरक्षण विरोधकांचा कायम त्यांना हे सतत हा प्रश्न पडलेला असतो, तो सतत त्यांना पछाडलेला असतो की आरक्षण कधी संपणार. आणि आरक्षण संपवण्याच्याच ते मागे आहेत. म्हणजे त्यांना इथे आरक्षण जे आहे हे त्यांनी कधीही त्या अर्थाने एक सामाजिक ह्याच्यामधून म्हणजे उदार भावनेमधून त्यांनी कधी स्वीकारलेलं नाही. आणि कायम त्यांना ही सतत चिंता आहे की हे आरक्षण कधी संपूष्टात येतं. आणि राहुल गांधी जेव्हा हे उत्तर देतात की ते संपेल, ते कुठल्या टप्प्यावर संपेल ते सांगतात. प्रत्यक्षामध्ये अशा पद्धतीने आरक्षण संपवण्याला काहीही संविधानाने म्हटलेलं नाही त्याच्यात. त्यामुळे आरक्षण संपवण्याचा विषय हा राहुल गांधींचा विषय नाहीये, हा विषय इथल्या विधानसभांचा लोकसभांचा लोकप्रतिनिधींचा विषय आहे. त्यांना विचार करून त्याच्यामध्ये निर्णय घ्यावे लागतील. त्यामुळे त्यांनी कधी द्यायचं नाहीये. ते जेव्हा हे देतात आश्वासन तेव्हा कुठेतरी आरक्षण विरोधकांना खुश करण्याचा विचार आहे. म्हणजे एवढे इम्पेशंट होऊ नका, ते आपण करू खतं असं म्हणण्याचा हा विषय आहे. आणि त्यामुळे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे सगळं डायनॅमिक्स असं आहे की सतत आरक्षण विरोधकांना ही चिंता लागलेली असते. आमचं म्हणणं असं की आज 50% आरक्षण आहे. राहुल गांधी म्हणतात ती मर्यादा वाढवली पाहिजे. पण तुम्ही जर वस्तुस्थिती बघितली तर आज 50% आरक्षणाचा कोटा आजही 70 वर्षानंतर भरलेला नाही. त्यातला खूप सारा भाग हा रिकामाच आहे. म्हणजे तो त्या ठिकाणी कोटा भरलेला नाही. तर अशा वेळेस 50% वर देणार म्हणजे फक्त कागदावरची बोली आहे. आणि दुसरं महत्वाची गोष्ट अशी की 50%चा विषय कधी आला, 90 नंतर आला. तोपर्यंत त्यांनी ओबीसींना दिलेलं नव्हतं. त्यामुळे फक्त 22.5% आरक्षण होतं. म्हणजे गेल्या 35 वर्षामध्ये हा प्रश्न निर्माण झाला 50%चा. काँग्रेसने जवळजवळ 40 वर्ष म्हणजे नंतर सुद्धा त्यांनी नाही दिलेलं, पण 40 वर्ष त्यांनी ओबीसींचं आरक्षण दडपून ठेवलं. म्हणजे काँग्रेसचं जे चारित्र्य आहे आजपर्यंतचं, हे चारित्र्य हे आरक्षण विरोधी राहिलेलं आहे. स्वतः नेहरूंनी आरक्षणाच्या विरोधामध्ये स्टेटमेंट्स केलेले, राजीव गांधींनी केलेली आहे, इंदिरा गांधींनी मंडल आयोग दाबून ठेवलेला आहे. हे सर्व अनुभव बघता केवळ बोलाचीच कडी आणि बोलाचाच हात अशी परिस्थिती राहुल गांधी दाखवत आहे. तर त्याच्यावर आम्ही कसा विश्वास करायचा? तरी आता उद्याच्याला दसरा मेळावा आहे. जारंगे पाटील आणि राजरत्न आंबेडकर महाराष्ट्र स्वराज्य एक राजकीय पक्ष आहे छत्रपती संभाजी महाराजांचा. तर हे तिघजण म्हणतात की मुख्यमंत्र्याचा चेहरा म्हणून जारंगे पाटलांना आपण समोर करणार आहे ह्या विधानसभेला. तर त्याकडे वंचित बहुजन आघाडी अशा पद्धतीनं बघते. पहिलं माझं म्हणजे त्यांच्या बरोबर असलेल्या पक्षांना हेच म्हणणं आहे की विशेषतः ओबीसी मधून आरक्षण मिळवण्याचा जो अट्टाहास आहे तो महाराष्ट्रामध्ये आम्ही खपवणार नाही, महाराष्ट्राची जनता खपवणार नाही. विशेषतः आरक्षण कायद्यामध्ये अशा प्रकारची घुसखोरी आम्ही मान्य करत नाही. आणि मुख्यमंत्री काय महाराष्ट्राची जनता निर्णय घेईल. त्यांनी पाहिलेलं आहे जरा काय पद्धतीने मागण्या करत आहेत, त्या न्याय्य आहेत की अन्याय्य आहेत.
त्यामुळे निर्णय जनतेकडे आहे. आता सकाळपासून जिल्ह्यासह लातूर शहरामध्ये उमेदवारी येऊन आपल्याला भेटलेली आहे. प्रत्यक्षात चर्चा झालेली आहे. नेमकी आता चर्चा आणि त्यांचं जे म्हणजे तुमचं बोलणं झालेलं आहे, तर उमेदवार त्यांच्या मतं कसे निवडणार? वंचित बहुजन आघाडी ज्या पद्धतीने उमेदवार देते त्या पद्धतीनं भागात प्रचारासाठी जाते. जर ह्यामध्ये काँग्रेसचा, भाजपचा जर एखादा चेहरा तुम्ही ह्यांना जर दिला तर त्यांनी कसा प्रचार करावा या उमेदवाराचा? माझं म्हणणं असं आहे की आज वंचित बहुजन आघाडीचा पर्याय हा नवीन पर्याय आहे. विशेषतः वंचित बहुजन घटकामधील खूप मोठा समूह हा पर्याय नसल्यामुळे आज वेगवेगळ्या प्रस्तावित पक्षांमध्ये होता. तर तो जर का आज त्याला वंचितचा पर्याय वाटत असेल, त्याची कुचंबणा प्रस्थापित पक्षांमध्ये होत आहे, म्हणून तो हे प्रस्थापित पक्ष सोडून जेव्हा आमच्याकडे येतो तेव्हा तो त्या प्रस्थापित पक्षाचा उडत नाही, तो वंचितांच्या चळवळीचा चेहरा होतो आणि त्यामुळे मला काही त्याच्यामध्ये गरज नाही. एक शेवटचा प्रश्न की आता थोड्या दिवसामध्येच आचारसंहिता लागेल, निवडणुकाच्या तारखा डिक्लेअर होतील, तर तुम्ही कोणते मुद्दे घेऊन वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रामध्ये जाणार आहे? सर्वात महत्वाचा मुद्दा हा आरक्षणाचाच आहे. विशेषतः क्रिमिलेअरचा आणि वर्गीकरणाचा जो विषय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे, ज्याच्यामधून या ठिकाणच्या संविधानाने दिलेल्या आरक्षण धोरणाला प्रचंड प्रमाणात नुकसान पोहोचवणारा, नफा लावणारा असं जो निर्णय आलेला आहे तो मुख्य मुद्दा आहे. नंतर या ठिकाणच्या शेतकऱ्यांचे प्रश्न हे देखील महत्वाचे आहेत. विशेषतः शेतकरी आत्महत्या आणि त्यामुळे शेतकरी आणि भावाचा विषय महत्वाचा आहे. तिसरी गोष्ट इथलं जे वंचित बहुजनांच्या विद्यार्थ्यांचं शिक्षण आहे, म्हणजे सरकार आपल्या जबाबदाऱ्या हे करत आहे, टाळत आहे. 14,000 मराठी शाळा बंद झालेल्या आहेत, त्यामुळे शैक्षणिक विषय देखील महत्वाचा आहे. स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न देखील आज महाराष्ट्रामध्ये खूप त्याच्यावर आहे, हैराणीवर आहे आणि असे अनेक प्रश्न आहेत. आता एक शेवटचा प्रश्न, आपण इच्छुक आहात का? कशासाठी? विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहात का? जर आहात तर नाही, मी विधानसभेसाठी दावेदारी म्हणजे कोणत्याच इलेक्शन पॉलिटिक्स मध्ये निवडणूक लढवण्याच्या दावेदारीमध्ये हा माझा निर्णय आहे. बरोबरच हे होते वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा रेखाताई. खरोखरच तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं वंचित बहुजन आघाडीची आपली भूमिका आणि आज जे काही वंचितकडं तिकीट मागण्यासाठी आलेले जे उमेदवार होते त्यांनी सविस्तर ह्या ठिकाणी पोलीस क्राईम न्यूजला मुलाखत दिली. ह्या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.